रस्त्यावर थांबला श्वास, लेकरांसाठी निघालेली आईचा दुर्दैवी अंत. चांदवडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना. चांदवड. लेकरांना शाळेतून घरी आणण्यासाठी प्रेमाने निघालेल्या एका आईवर काळाने अशी झडप घातली की संपूर्ण चांदवड शहर सुन्न झाले. चांदवड निफाड रोडवर भरधाव वेगाने धावणाऱ्या क्रेटा कारने केलेल्या जबर धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. क्षणात संसाराचा आधार हरपला आणि लेकरांच्या डोळ्यातील वाट पाहणारी आस कायमची पोरकी झाली. दुपारची वेळ. आईच्या मनात फक्त आपल्या मुलांची काळजी. शाळा सुटण्याची वेळ झाली म्हणून ती पायी निघाली होती, पण नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. भरधाव आलेल्या कारने तिला आणि एका स्कूटी स्वाराला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज ऐकून परिसर दणाणून गेला. जमिनीवर पडलेली आई आणि तिच्या हातातील विखुरलेली स्वप्ने पाहून नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे अपघातानंतरही चालकाने मानवतेचा विचार केला नाही. कारचे टायर फुटलेले असतानाही त्याने गाडी पळवली. रस्त्यावर उमटलेल्या घर्षणाच्या खुणा जणू त्या आईच्या वेदनांचा मागोवा देत होत्या. शेवटी गाडी सोडून चालक फरार झाला, पण मागे राहिला तो एका कुटुंबाचा उद्ध्वस्त संसार. या घटनेनंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. मात्र एका निष्पाप मातेचे गेलेले प्राण परत येणार नाहीत. शाळेच्या दारात आईची वाट पाहणाऱ्या त्या लेकरांना आता आयुष्यभरासाठी पोकळी सोसावी लागणार आहे. आज चांदवडमध्ये केवळ एक अपघात झाला नाही, तर एका घराचा आधार, लेकरांचा आधारस्तंभ हरवला आहे. ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून अशा निष्काळजीपणाला माफी नाही असा संताप व्यक्त केला जातोय. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, चांदवड, देवळा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.